नाशिक शहरातील तपोवन परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गोशाळेच्या समोर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार स्थानिक नागरिकांना तपोवन परिसरातील गोशाळेजवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला। त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू करण्यात आला आहे। तसेच पुढील तपासासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे। फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी आवश्यक नमुने व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। मृतदेह महिला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, मात्र तिची ओळख अद्याप पटलेली नाही। मृत्यूचे कारण काय आहे, तसेच ही घटना अपघात आहे की घातपात, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। सकाळी 8:30-9च्या दरम्यान तिकडे झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडे, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेत। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात बॅगेचा फोटो काढला, पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणीमधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली, त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। 30 ते 35 वय अंदाजे। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। पुढील तपास आडगाव पोलीस करत असून अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होईल। गुड्डू शेख, दिशा, नाशिक।